नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेचा आजचा भाग हा आदर्श कुटुंब स्पर्धा होणार आहे गुळूममध्ये। त्या भागामध्ये आपल्याला खूपच छान असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। जगताप कुटुंब हे निंबाळकर कुटुंबावर कसं भारी पडत आहे आणि ते आपल्याला पाहायला मिळणार आहे। कितीही चीटिंग केलं तरी डॅडी आणि शत्रू हे तोंडावरच पडणार आहेत। तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर इकडे तुळजा बाहेर आलेली असते। गावातून एक रिक्षा फिरत असते की आदर्श कुटुंब स्पर्धा, ते पॅम्पलेट तुळजाला दिलं जातं। इकडे डॅडी फोनवर बोलत असतात, सरपंचांचा फोन आलेला असतो। सरपंच म्हणत असतात की गावात आदर्श कुटुंब स्पर्धा आहे आणि डॅडी तुम्ही त्याच्यामध्ये भाग घ्यायचा आहे। त्यावरती डॅडी म्हणत असतात की मग जगताप कुटुंबाने पण त्याच्यामध्ये भाग घेतला पाहिजे। जगताप कुटुंबाने भाग घेतला तर सूर्याचं एक नाव आहे, मजा येईल, मग त्यासाठी त्यांनीही भाग घेतला पाहिजे। तुमच्या स्पर्धेला तिथे मान प्राप्त होईल। इकडे शत्रू व तिथंच बसलेला असतो, तो म्हणत असतो की डॅडी हे काय बोलताय तुम्ही, काय आहे हे सगळं। आणि इकडे शालन मालन त्याचबरोबर तेजू असतात, त्यांना डॅडी सांगत असतात की जावा टिकली पावडर करून या, आपल्याला जायचं आहे आता स्पर्धेला, असं डॅडींचं म्हणणं असतं। इकडे शत्री तिथं आलेला असतो आणि शत्रू विचारत असतो की डॅडी नक्की काय आहे तुमच्या डोक्यात। डॅडी म्हणतात की हे सगळं नाटक चालू आहे ते लिंगोबा मिळवण्यासाठी। जोपर्यंत तो लिंगोबा मिळत नाही तोपर्यंत गोष्टी आपल्या मनाप्रमाणे घडणार नाहीत। काही झालं तरी आपल्याला लिंगोबा मिळवायचाच आहे, हे डॅडी बोलत असतात। इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जगताप कुटुंबामध्ये सगळेजण शांत असतात। एकतर जी काकी आहे पुष्पा काकी, ती निघून गेलेली असते, ती सापडत नसते। धनू मात्र रडत असते, तिला काकीची खूप आठवण येत असते। काकीनं हे सगळं का असं केलंय असे अनेक प्रश्न तिच्या मनात गोंगावत असतात, तिला त्रास होत असतो। काकीने असं करायला नको होतं असं तिचं म्हणणं असतं आणि ती खूपच टेन्शनमध्ये असते। त्याचबरोबर इकडे सूर्या तिथे येतो आणि सूर्या म्हणतो की चला चला आपल्याला ना आदर्श कुटुंब स्पर्धेत भाग घ्यायचा आहे। धनू घ्यायचा ना आपण भाग, आहे ना तुझी तयारी, असं म्हणत सूर्या धनुशी बोलत असतो। धनू मात्र शांतच असते। धनू म्हणत असते की काकीनं असं का केलं दादा, असं ती प्रश्न विचारत असते। तेव्हा सूर्या म्हणत असतो की काय करायचं आहे माहिती आहे का, येणारा प्रत्येक दिवस हा आनंदात जगायचा आहे। गेलेला दिवस गेला, पुढचा दिवस आनंदात जगायचा आणि पुढं जायचं, हे सगळं बोललं जात असतं। सूर्या खुश असतो, त्याचबरोबर तुळजाही खुश असते। धनूला म्हणत असतो की घ्यायचं ना आपण आदर्श कुटुंब स्पर्धेत भाग। तेव्हा धनू म्हणत असते की हो दादा। आणि मग आता सगळ्या कुटुंबाने ठरवलेलं आहे की आदर्श कुटुंब स्पर्धेत भाग घ्यायचा आणि ही लढाई आपल्याला जिंकायची आहे। आणि त्यासाठी हे सगळं जगताप कुटुंब आहे ते एकत्र आलेलं आहे। भागू धनू सगळेजण खुश झालेले आहेत। तुळजाही म्हणत आहे की हो आपण या स्पर्धेमध्ये भाग घेऊया। सगळ्यांची छान अशी तयारी चाललेली आहे। आणि त्याचबरोबर तिथे पप्पी आलेली असते आणि पप्पी म्हणत असते की मलाच त्याच्यामध्ये भाग घेता येत नाही। त्यावेळेस सूर्या विचारतो की काय झालं मामा। तेव्हा पप्पीला ते सांगत असतात की अरे बघ ना, त्या स्पर्धेचा नियम आहे सूर्या, कारण त्या स्पर्धेमध्ये जर भाग घ्यायचा असेल तर कमीत कमी 4 माणसं पाहिजेत आणि आता कुठून आणायची सांग बरं 4 माणसं, आमच्या कुटुंबात तर 2च माणसं आहेत, असं इकडे मामा म्हणत असतो। तेव्हा पप्पी म्हणत असते मग का पप्पाला कळलं नाही माझ्यासाठी अजून एक बहीण आणि भाऊ आणायचं, असं म्हणत पप्पीनं भोकाड पसरलेलं असतं। तेव्हा मामा म्हणत असतात की सूर्या आता हिला कसं समजवू ते सांग बरं मला। तेव्हा पप्पीला सूर्या म्हणतो की बघ पप्पी मी काय सांगतोय की तू ना माझ्या सख्या बहिणीसारखीच आहे, तू आमच्या कुटुंबातनं खेळ, काहीच प्रॉब्लेम नाही आम्हाला, तू माझ्या मामाची मुलगी असली म्हणून काय झालं, हे सगळं बोलणं सुरू असतं। आणि तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की याच वेळेस तिथे सगळेजण असतात आणि पप्पी म्हणत असते की सूर्या इथं मी तुला नवरा म्हणून बघत होते आणि तू मला इथं सांगत आहे की मी इथे तुझी सख्खी बहीण आहे म्हणून, काय चाललंय तुझं हे सगळं, असं पप्पी बोलत असते। पुन्हा भोकाड पसरते। तेव्हा सूर्या म्हणतो की बरं ठीक आहे। तेव्हा तिथे धनू असते, धनू उठते आणि म्हणू लागते की मला काय म्हणायचं आहे, तू आमची चॉक हो। आता धनू चॉक म्हणले, कळतच नसतं की धनूला नक्की काय बोलायचं आहे। सूर्या म्हणतो की काय म्हणायचं आहे धनू तुला। तेव्हा धनू सांगते की अरे मी काय म्हणते माहिती आहे का, तिला म्हणले की तू आमची चॉक हो। तेव्हा लगेचच भाग्या तिथे येते आणि ती म्हणू लागते चॉक नसते ग, ते कोच असते कोच, असं म्हणत भाग्या तिला सांगत असते की कोच हो ग तू आमची, असं धनुताईला म्हणायचं आहे, हे तिचं म्हणणं असतं। तेव्हा ती म्हणते की चालेल। मग सूर्या पण म्हणतो की बरोबर आहे, म्हणजे आम्हाला पण खेळण्याचा आनंद होईल, तुला पण खेळण्याचा आनंद होईल, त्याच्यामुळं काहीही झालं तरीही आपल्याला हे सगळं करायचं आहे, हे सगळं बोलणं चाललेलं असतं। आणि मग सगळ्यांची प्रॅक्टिस सुरू होते। प्रॅक्टिस अशी भारी असते की पहिला सामना होणार असतो तो म्हणजे चमचा लिंबूचा,
कारण असे छोटे छोटे खेळ असतात कुटुंबातली एकी पाहायला मिळणार आहे, त्यासाठी हे सर्व चालू असतं. आणि मग चमचा लिंबूचा खेळ चालू होतो. एका साईडला धनू आणि त्याचबरोबर भाग्य असतात, तर दुसऱ्या साईडला सूर्या आणि तेजू असतात. आणि सगळेच जण आता खेळू लागतात. तेव्हा त्या स्पर्धेमध्ये जिंकतात ते म्हणजे सूर्या आणि त्याचबरोबर तुळजा. त्यानंतर पुढचा राऊंड होणार असतो. पप्पी तिथं सगळ्यांना सांगत असते, सगळ्यांशी बोलत असते. ती सांगत असते कशा पद्धतीनं गोष्टी करायच्या आहेत, त्या पद्धतीनं सगळेजण पाहत असतात. आणि त्याचबरोबर इकडे मात्र आता तेजू कपड्यांच्या घड्या करत असते. शत्रू तिथे येतो आणि बायको बायको करत अगदी सुरात ओरडत आलेला असतो. शत्रूचं असं म्हणणं असतं की बायको रुमाल दे माझा. तेव्हा शत्रूला ती म्हणते की हा देते. एवढी हातातली जी साडी आहे ना ती घडी करते आणि देते. शत्रू म्हणतो की तुला एकदा सांगितलेलं कळत नाही आहे का? म्हणजे मला असं वाटतंय की नवऱ्याने सांगितलं की बायकोने पटापटा काम करायचं, आणि तुझं काय चाललंय हे सगळं? अशा पद्धतीनं तू वागत असतेस. तेव्हा लगेचच तेजू जाते आणि मग त्याच्यासाठी त्याचा रुमाल घेऊन येते आणि त्याला देऊन टाकते. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की नानांच्या घरी म्हणजे राणींच्या कुटुंबात पण तयारी चाललेली असते. तर इकडे जिमू मात्र तिथे जोर मारत असतो. तेव्हा नाना तिथे येतात आणि म्हणतात काय चाललं रे तुझं? प्रत्येक वेळेस नुसता जोरच मारत असतो बघल तेव्हा. तेव्हा नानी म्हणू लागते की तुम्हाला काय माहिती आहे, तिथं ना ही ताकद जी आहे ना ही ताकदच महत्त्वाची ठरणार आहे, नाहीतर काय उपयोग आहे, असं नानी सांगत असते. आता स्पर्धेचा दिवस उगवलेला असतो. सगळेजण जमलेले असतात आणि स्पर्धा होणार असते. सगळेजण थांबलेले असतात. तर तो हा शो होस्ट करण्यासाठी तिथं एंट्री झालेली असते, ती म्हणजे अक्षय टंगसाळे यांची. आणि खूप छान पद्धतीनं ते हा शो होस्ट करत असतात. सगळ्यांशी प्रेमाने बोलत असतात, प्रेमाने वागत असतात. आणि ते म्हणतात की हा जो आहे खेळ तो कुटुंबाचा आहे, म्हणजे गावातलं आदर्श कुटुंब आहे. यासाठी ते 8 कुटुंबांनी पार्टिसिपेट केलेलं आहे. आणि मग आता त्यातून एक कुटुंब जाणार आहे 4, आणि राहिलेल्या 4 कुटुंबाबरोबर आपल्याला हा खेळ खेळायचा आहे. आणि त्याचबरोबर या इलिमिनेशन राऊंडसाठी जी स्पर्धा आहे ती म्हणजे स्लो बाईक. आपला पार्टनर आपल्या गाडीवरती असला पाहिजे आणि गाडी मात्र आपण खूपच सावकाश चालवायची आहे. आणि शेवटी जो राहील तो या स्पर्धेचा विनर असेल असं सांगितलं जात असतं. आणि मग सूर्या आणि तुळजाची जोडी असते, तर इकडे छत्रू आणि तेजूची जोडी असते. त्याचबरोबर नाना आणि जिमी असतात. नाना जिमीला म्हणत असतात की बघ गाडी अशी चालवायची आहे ना की अजिबात काय गोंधळ झाला नाही पाहिजे. आता याच्यामध्ये जगताप कुटुंब, राणे कुटुंब, त्याचबरोबर निंबाळकर कुटुंब आणि पाटील कुटुंब जिंकलेलं असतं. आणि या स्पर्धेमध्ये आता पुढचा खेळ सुरू होतो, तो म्हणजे टग ऑफ वॉर, म्हणजे रस्सी खेळ. रस्सी खेळ स्पर्धेमध्ये निंबाळकर कुटुंबाच्या समोर कुटुंब असतं, ते म्हणजे पाटील कुटुंब. डॅडी म्हणतात की चिरंजीव अहो ते आपल्याला खूपच महागात पडणार आहे, असं वाटतंय ते कुटुंब भारी पडेल. मग लगेच चिरंजीव छत्रीला सांगतात आणि छत्री जातो आणि जो दोर असतो त्या दोरावरती त्यांच्या बाजूला तेल टाकलं जातं. आणि मग आता ते बिचारे ओढत असतात, इकडे हे असतात. पण जगताप कुटुंबाने निंबाळकर कुटुंबाने जो राडा घातलेला आहे त्याच्यामुळं निंबाळकर कुटुंब जिंकतं. आता पुढचा राऊंड असतो तो टगापवरचा, तो होणार असतो राणे कुटुंब म्हणजे जिमू आणि तुळजा यांच्या कुटुंबामध्ये होणार असतो. इकडे जगताप कुटुंब जिंकलेलं असतं आणि पुढच्या राऊंडसाठी आता सज्ज झालेले असतात. एका साईडला धनू असते आणि एका साईडला जिमू असतो. आणि मग हे सगळेजण खेचत असतात आणि मग धनूची ताकद ही जिमूच्या ताकदीपेक्षा तिथे जास्त कमी पडते आणि धनूच्या ताकदीमुळं जिमूची टीम तिथं हारते आणि जिंकते, ती म्हणजे इकडे धनूची टीम. जेव्हा धनूची टीम जिंकत असते आणि या सगळ्यामुळं आता सूर्या त्याचबरोबर सगळेजण जाम खुश झालेले असतात. आणि फायनली हा जो राऊंड असतो तो जिंकलेला असतो. आता पुढचा राऊंड असतो तो म्हणजे या नात्यांमध्ये असलेल्या बहिणींसाठी तो राऊंड असतो. या भाऊ बहिणीच्या नात्यांमध्ये जे जिंकलं जातं ते म्हणजे असतं तिथं पंजा लढवायचा असतो. आणि पंजा लढवून कोण जिंकतंय म्हणजे भाऊ आणि बहीण. भावाने एका हाताने पंजा लढवायचा आहे तर बहिणीने 2 हाताने पंजा लढवायचा आहे. आणि आता ही स्पर्धा होणार असते. या स्पर्धेमध्ये कोण जिंकणार हे ठरणार असतं. आणि अक्षय टंगसाळे तिथे शो होस्ट करत असतात. आणि मग सगळे बहीण भावंडं तिथं एकत्र घेतली जातात. ते म्हणत असतात की आत्ताच आम्हाला काही वेळापूर्वी कळलेलं आहे की आता जे निंबाळकर कुटुंब आणि जगताप कुटुंब आहे यांच्यामध्ये त्यांच्या ज्या मुली आहेत त्या एकमेकांच्या घरी दिलेल्या आहेत आणि हे नात्यांनी बांधलेलं कुटुंब आहे. आता यांच्यामध्ये कोण जिंकणार हे आपल्याला लवकरच कळेल. आता पार्ट 2 लवकरच आपल्या चॅनलवरती अपलोड होईल. थँक्यू.